हां चालेल. नमस्कार. आम्ही सर्व शेतकरी मंडळी मालेगाव येथील रहिवासी असून आपापल्या परीने पारंपरिक शेती करत होतो आणि कृषी विभागाच्या अंतर्गत साहेबांनी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही दूध उत्पादनामध्ये वाव निर्माण करायला सुरुवात केली. आत्माअंतर्गत गट स्थापन करून गट शेती आणि दूध शेती असं करून आम्ही मालेगावला दूध डेअरीला दूध देत असतो. आपापल्या परीने आपापले गुरे सांभाळून साहेबाच्या संगतीने पुढं ट्रेनिंग सहल असे करून आम्ही एक चांगल्या प्रकारे इथं एक आमचा टेबल तयार केला. शेती वेगळा, शेतीपूरक, शेती सोडून असं म्हणून एक म्हणायला हरकत नाही. आणि आता सोबत आम्ही आत्माअंतर्गत पुढेही सेंद्रिय पद्धतीच्या याच्याकडे साहेबाच्या मार्गदर्शनाअंतर्गत चालायला सुरुवात करणार आहे. तरी इथून पुढं आता जे काही साहेबाचं सहकार्य होईल त्या अंतर्गत आम्हाला तरी असं वाटतंय की बा आता आम्ही जे शेती सोडून जे धंदा करत होतो तर दुधामधून आम्ही चांगल्या प्रकारे थोडंसं सुजलाम व्हायला सुरुवात झाली. आणि आता इथून पुढं आता प्रत्येकाकडे जवळपास 25, 30, 40 लिटर दूध अशा प्रकारे आम्ही मालेगावला विकत असतो. गाईचं 3-5चा फॅट देऊन चांगल्या प्रकारे आम्हाला नफा मिळतो आणि म्हशीमध्ये पण 60 रुपयापर्यंत आम्हाला भाव मिळतात. आणि इथून पुढं आम्ही ते सेंद्रियमध्ये गांडूळ खतांचं युनिट तयार करून पुढं शेतीला ते गांडूळ खत वाढणार आहोत. दुधातूनही उत्पन्न मिळालं आणि गांडूळ खतातूनही आम्ही आता विक्री शेती आमच्या शेतीला वापरून गांडूळ खत विक्रीलासुद्धा आम्ही उपलब्ध करायचा विचार केलेला आहे. आणि त्या दिशेनं आम्ही मार्गदर्शन साहेबाचं लाभलं तर आम्ही करणार आहे. आता या अंतर्गत आमचे गाव नानाजी देशमुख कृषी पोखरा अंतर्गत आलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही आता अवजार बँक आणि पशुखाद्य आणि गांडूळ युनिट यांच्याबद्दल साहेबाचं समजा मार्गदर्शन लाभलं तर आम्ही ते करायला तयार आहे. आणि साहेबाचं वेळोवेळी लागतही असते, आम्हाला मार्गदर्शन मिळत पण असतं. आणि त्यांच्या सपोर्टनुसार तालुका कृषी अधिकारी आम्हाला सहकार्य केल्यावर आम्ही ते करायला तयार पण आहे. त्यांचे आम्ही आभारी.